चला आपण इथे आजच्या दिवसातील ही सेकंड लास्ट मॅच आणि त्या मॅच कडे आपण वळतोय. साई सिल्वर घोरपडे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत सुपरस्टार. मागच्या मॅच मध्ये देखील एका बलाढ्य संघाला नमून ते आज टॉप 3 मध्ये आलेत. टॉप 2 मध्ये येण्याचा त्यांचा प्रयत्न असेल तर साई सिल्वर घोरपडी हा देखील संघ तितकाच ताकदवान आहे. 2 मॅच त्यांनी देखील जिंकल्यात. आता बिग बॅटल आहे. आता कोण जिंकेल नक्की सांगता येणार नाही. चला थोडंसं स्पीडअप. शेवटचे या अजूनही 16 ओव्हर जवळपास आजच्या दिवसातील बाकी आहेत. बॅटिंग टीमचा अतिरिक्त खेळाडू, बॅटिंग टीम नाव सांगायला बॅटिंग टीमचं पाठवा ना. बॅटिंग टीम एक खेळाडू पाठवा. एजाज आहे, ठीक आहे. बॉलिंग साठी आपण पाहतोय एजाज. स्ट्राईकला असतील शुभम. पहिल्या चेंडूवरती मिस टाइम आणि पहिल्याच बॉलवरती शुभम इथे बाद. पहिल्या चेंडूवरती पहिलाच मोठा धक्का आणि मजा आली. म्हणजे आज सगळ्या गोष्टी इथे मैदानामध्ये एकत्रित पाहायला मिळाल्या. जे काही जुने जाणते खेळाडू आहेत ज्यांनी लहानपणी अशा प्रकारचे खेळ खेळलेत. क्रिकेट तर आयुष्यभर आपल्याला खेळायला मिळालेलंच आहे, परंतु आंधळी कोशिंबीर ज्यांनी बघितली नसेल की कशी असते त्याचं प्रात्यक्षिक इथे बघायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती मिळालेले यश इजाज यांच्या गोलंदाजीमध्ये त्यांचे असलेले मिजाज पाहायला मिळाले. शॉर्ट कव्हर मध्ये टिपलेला सुरेख असा झेल. धावसंख्या आपण पाहतो इथे 0 आणि 1 बॅटर इथे बाद देखील झालाय. पुढचा चेंडू इथे उलटा पुलटा स्विच हिट आल्या आल्या डगआउट मधूनच सेट होऊन आलेत आणि पहिल्या चेंडूवरती ठोकलेला हा चौकार 4 धावेंसाठी. आकाश ज्यांनी मागच्या मॅच मध्ये देखील अप्रतिम अशा 50 धावा आकाश इथे आपण पाहतोय मैदानामध्ये. षटक क्रमांक मैदानामध्ये 4 धावा झाल्यात. पहिलं षटक सुरू आहे. इथे देखील इनसाइड आउट बॅक टू बॅक दुसरा चौकार. आई सुरुवात इथे केली आहे. आल्या आल्या डगआउट मधूनच सेट होऊन आलेत. एखादा बॅटर बाद झाला म्हटल्यानंतर इथे थांबून चालणार नाही, कारण ती परिस्थिती नाहीये, तो क्षण नाहीये. त्यामुळे इथे काहीसा बदल करण्याचा प्रयत्न केलाय. इनसाइड आउट पहिला स्विच हिट, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आलेला चौकार. 2 चेंडूंमध्ये 2 चौकार आलेत. धावसंख्या 8, 1 बॅटर बाद. पुन्हा एकदा गती परिवर्तन. ऑन साइडला चेंडू खेळला. मिड ऑन मध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. सिंगल प्राप्त केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 9. पहिलं षटक इथे सुरू आहे. 9 धावा झाल्यात. नाही घेतली, मला वाटतं सिंगल नाही घेतली. 8च झाल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आहे. 8च धावा आहेत. जवळपास इथे मोठी धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेने चेंडू इथे खेळला जातोय. 1 धाव त्या दरम्यान मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 9. पहिलं षटक सुरू आहे. 9 धावा आतापर्यंत झाल्यात. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली इजाजांनी, परंतु त्यानंतर आकाश लागोपाठचे 2 चौकार, त्यानंतर सिंगल. पुढचा चेंडू इथे फुल टॉस आणि बॉलला फेकून देखील दिलाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. षटकार 6 धावा. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर चौकार, त्यानंतर चौकार, त्यानंतर निर्धाव, त्यानंतर सिंगल आणि परत शेवटच्या चेंडूवरती हा निर्णायक षटकार 6 धावा. पहिलं षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 15.
षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आलंय. धावसंख्या होते ती 15 धावा. गोलंदाजी मार्क वरती श्री पुष्पराज गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मिळवलं, परंतु या मॅच मध्ये बॉल सीमारेषेच्या पलीकडे पहिल्या चेंडूवरती हा आलेला षटकार 6 धावा. श्री पुष्पराज इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आणि स्वागत केलंय आणि षटकाराने 6 धावेने 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 21 धावा. आकाश राठोड इथे आपण पाहतोय बॅटिंग साठी सज्ज आहेत. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा बिग हिट. तू डाल डाल मैं मार मार, तू टाकत राहा मी मारत राहील. पुन्हा एकदा आकाशाला गवस निघालणारा हा षटकार 6 धावेंसाठी इथे खेळून काढलाय. या 6 धावेने देखील धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 27 धावा. 27 रन्स. 27 2 चेंडूंमध्ये 2 षटकार. थोडासा विस्फोटच इथे घडून आणलाय. सुरुवातीपासूनच चढवलेलं आक्रमण आणि त्यानंतर मात्र धावसंख्येला दिलेला आकार सोपं नसणार आहे आता प्रत्येक संघालाच, कारण तुल्यबळ ताकदवान संघच नेहमी विजयाच्या दिशेने वाटचाल करतात आणि ती ताकद आकाशशी पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. श्री पुष्पराज यांचं स्वागत 2 चेंडूंमध्ये 2 षटकारांनी केलंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हा खराब चेंडू, परंतु शॉर्ट सिलेक्शन इथे कुठेतरी फसतंय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेळलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 28. 28 रन्स ऑन अ बोर्ड. 28 धावा झाल्यात. पहिल्या षटकामध्ये 15 होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 3 मध्ये 13 आल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बिग हिट आणि पुन्हा एकदा षटकार 6 धावा. फार दूरवरती गेलेला हा फटका आहे. अगदी सीमारेषेच्या बाहेर दूरवरचा षटकार 6 धावा. धावसंख्या होते ती 34 धावा. 34 रन्स. 34 धावा झाल्यात. पुन्हा एकदा बिग हिट. या षटकातील 4था षटकार. फार महागडं षटक आहे श्री पुष्पराज यांचं. धावसंख्या आपण पाहतो इथे 40 झाल्यात आणि 3 चेंडूंमध्ये 18 धावेंवरती इथे नाबाद आहे. काय बॅटिंग इथे केली आहे अप्रतिम. नागेश पुन्हा एकदा हा चेंडू मात्र निर्धाव आहे. डॉट. तो स्टंप मध्ये जाणारा बॉल ते मारू शकतात. दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 40 धावा. चला लवकर लवकर हालचाली लवकर करा. यानंतर अजून एक मॅच आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो केशव. मगाशी देखील आपण पाहिलं तर यालना आमंत्रित केलं, त्यानंतर कुठेतरी धावा रोखण्याचं काम करण्यात आलं. एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून केशव यांच्या नावाची सातत्याने चर्चा केली जाते. साई सिल्वर या संघाकडून बघूया वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 3रं षटक इथे हाताळण्यासाठी येत आहेत. पहिल्या चेंडूवरती मिस टाइम आणि वा सुरेख झेल. सुरेख झेल आणि चांगला झेल घेतल्यानंतर टाळ्या वाजवायला अजिबात लाजू नका. चांगला झेल आहे म्हटल्यानंतर इथे आकाश बाद होतो आणि विकेट टेकरला इथे आमंत्रित केला आणि विकेट मिळवून दिली. पहिल्या षटकामध्ये 15 होत्या. कुठेतरी दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या, परंतु परत एकदा कमबॅक होऊ शकतं. अजून मॅच संपलेली नाहीये आणि केशव नेहमीच संघाला अशा परिस्थितीतून बाहेर काढतो. धावसंख्या आपण पाहतो इथे
40 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यात. संकेत माळी नवीन बॅटर. हा चेंडू मात्र भरकटला जातो जयष्टीच्या बाहेर. धावसंख्या होते ती 41. दोन बॅटर बाद 41 धावा. 41 धावा दोन बॅटर आतापर्यंत बाद झालेत. पुढचा चेंडू षटक क्रमांक 3 सुरू आहे. 4 षटकांची मॅच आहे. हा चेंडू देखील शेवटच्या क्षणी खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. 2 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव आतापर्यंत केशव यांनी खर्च केली आणि 1 विकेट देखील आकाश यांची विकेट देखील इथे प्राप्त केली आहे. नागेश एका बाजूने जवळपास 400च्या स्ट्राईक रेटने इथे धावा बनवत आहेत. पुढचा चेंडू इथे देखील बिग हिट. बॉल उचलला की तो सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा 6 रन. हा देखील बॅटच्या अगदी रडारमध्ये चेंडू मिळतो आणि त्यानंतर समोरच्या दिशेने फार दूरवरचा षटकार खेळला जातोय. धावसंख्येत 6 ने वाढ. धावसंख्या 47. 2 बॅटर बाद 47 धावा. 47 फॉर लॉस ऑफ 2. पुढचा चेंडू इथे देखील मिस टाइम आहे. स्वतः गोलंदाज इथे झेल टिपतील. अजून एका विकेटचं पतन. अजून एक बॅटर इथे डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. संतोष राठोड इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहेत. बॅटिंग साठी येत आहेत. तर केशव यांनी या षटकामध्ये केलेला सुरेख असं कमबॅक. 7 धावा ज्या आतापर्यंत 4 चेंडूमध्ये खर्च केल्या आणि 2 विकेट इथे प्राप्त केल्यात. कमबॅक होऊ शकते इथूनही. 47 झाल्यात. मागच्या मॅच मध्ये देखील 3 षटकांमध्ये 50 धावा या संघाने पूर्ण केल्यात. त्यामुळे 55 ते 60 धावांचं लक्ष्य हा संघ देखील चेस करू शकतो. त्यामुळे प्रयत्न हाच असेल कमी धावांमध्ये रोखण्याचा. इथे फुल टॉस परंतु लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू खेळलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 48. पुन्हा एकदा स्ट्राईकला आपण पाहतोय नागेश. 48 धावा झाल्यात. या षटकातील शेवटचा चेंडू षटक क्रमांक 3 चा चेंडू. 48 धावा झाल्यात. 3 बॅटर बाद आहेत. नेक्स्ट बॉल. चला पुढचा चेंडू चालू करा लगेच. थांबू नका. वा रणनीती आखून टाकलेला चेंडू. म्हणजे या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा केशव यांनी खर्च केल्यात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो इथे 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 48 धावा झाल्यात. धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटचं अंतिम षटक आकाश. या गोलंदाजाने देखील सकाळपासून चांगली मेहनत केली आहे. चांगली गोलंदाजी केली आहे आणि पहिल्या डावामध्ये गोलंदाजी करत असताना शेवटचं षटक हे निर्णायक षटक आकाशने आज सकाळपासून चांगलं हाताळलंय. बघूया आता या मॅच मध्ये ते कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. पहिला चेंडू इथे निर्धाव. परंतु यावरती धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू निर्धाव असेल. डॉट.
प्रसन्न दादा पुन्हा एकदा या मैदानामध्ये दाखल होत आहेत. भक्कम पाठिंबा आहे, खंबीर पाठिंबा आणि त्यांचं स्वागत इथे चौकाराने केलंय 4 धावेने. या चेंडूवरती मात्र चौकार खेळला जातोय. नागेश यांच्या बॅटमधून हा चौकार आहे. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 52. 52 रन्स ऑन बोर्ड, 52 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये चौथं सुरू आहे. 52 धावा झाल्यात. या ठिकाणी आपण पाहतोय अनिल बापू वाडकर या देखील मान्यवरांचं शुभागमन. त्यांचं देखील संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने, खासदार क्रीडा महोत्सवाच्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. 52 धावा या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा बॅटचा स्विंग इथे सर्व काही सांगून जातो, परंतु आकाशने आज सकाळपासून चांगली गोलंदाजी केली आहे. आकाश आणि केशव या दोन्ही गोलंदाजांनी कमालीची गोलंदाजी केली आहे. 52 धावा झाल्या. 2 षटकांमध्ये 40 होत्या आणि या पुढच्या 9 चेंडूमध्ये फक्त 10 धावा आल्यात, 12 धावा आल्यात आणि त्यामध्ये विकेट देखील प्राप्त केल्यात. 3 विकेट. हे कुठेतरी कमबॅक आहे. पदलालित्य ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आणि 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार. हा चौकार. 4 धावा. 4 रन्स. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 56. 56. 56 धावा झाल्यात. अजूनही पहिल्या डावातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सुपर स्ट्रायकर्स टीम बॅटिंग झालं लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा. अजिबात वेळ लावायचा नाही. लगेच मैदानाचा ताबा घ्या. धावसंख्या आपण पाहतो इथून 56 धावा झाल्या. 2 चेंडू अजूनही शिल्लक. पुन्हा एकदा बिग हिट आणि पुन्हा एकदा बॉल सीमारेषा पार. चौकार. 60 धावा झाल्यात. धावा तसं बघायला गेलं तर कुठेतरी जास्त आहेत, परंतु अवघ्याच्या बाहेर नाहीयेत. 60 धावा आहेत. रिक्वायर रन रेटचा आतापर्यंतचा जर विचार केला तर 15 धावा या प्रत्येक षटकामागे गरजेच्या आहेत, परंतु अजूनही हा 1 चेंडू शिल्लक आहे. नागेश 9 चेंडूंमध्ये 30 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात, म्हणजे जवळपास 300+ स्ट्राईक रेटने त्याने धावा बनवल्यात. 9 चेंडूंमध्ये 30. इथे देखील आपण पाहतोय चेंडू बॅट वरतून ब्रश होतोय. 1 धाव जेमतेम इथे प्राप्त केली जाईल. दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसरी देखील इथे पूर्ण आहे. आताच्या एकूण 2 धावा. धावसंख्या आपण पाहतोय इथे 62 झाल्यात. 63 धावींची गरज आहे. अण्णांचा प्रयत्न आणि प्रयत्नाला मिळालेलं यश, जे क्रिकेटमध्ये नवनवीन खेळाडूंना मिळालेली संधी आणि त्या संधीचं केलेलं सोनं, आणि त्याचमुळे हा क्रीडा महोत्सव खऱ्या अर्थाने फार चांगल्या पद्धतीने गेले 2 दिवस इथे संपन्न होतोय. परंतु येणारा काळ देखील तितकाच मोठा आहे आणि तितकेच चांगले खेळाडू, म्हणजे ज्याप्रमाणे आपण यंग टॅलेंट प्रत्येक दिवशी पाहतोय ना, त्याचबरोबर जुने जाणते खेळाडू, आयकॉन खेळाडू देखील या स्पर्धेमध्ये सहभागी होतील. उद्या देखील जुन्या जाणत्या खेळाडूंचं क्रिकेट पाहायला मिळेल आणि त्यानंतर देखील या महाराष्ट्रभरामध्ये ज्या खेळाडूंच्या नावाची चर्चा आहे ना, ते सगळे आयकॉन खेळाडू. म्हणजे असा कुठलाही खेळाडू नाही जो पुण्याच्या बाहेर खेळायला गेला आणि तो या स्पर्धेमध्ये येणार नाही. सगळेच येणार आहेत. म्हणजे कदाचित कृष्णा लक्ष्मण सातपुते पासून तर अगदी बबलू पाटील, पप्पू तोडकर ही देखील खेळायला येणार आहेत. महेश शिंदे, महेश नानगुडे, वासिक शेख, ही सगळी स्टारकास्ट आपल्याला जवळपास 12 तारखेपर्यंत, 12 तारखेलाच दिसतील एखाद्या वेळेस, कारण ते सगळे खेळाडू, सगळे सुपरस्टार 12 तारखेला इथे मैदानामध्ये येतील. मजा येणार आहे 12 तारखेला. 12 तारीख. चला फिल्डिंग लावून घ्या बॅट्समन. चला श्री लवकर चला जरा. 12 धावा इथे करायच्या प्रत्येक षटकामागे. 12 पंच 60. परंतु इथे 4 षटकांची मॅच आहे. 15 धावा प्रत्येक षटकामागे कराव्या लागतील.
चला आपण दुसऱ्या डावाकडे वळतोय आणि जिथे 63 धावांचा पाठलाग केला जाईल. स्ट्राईकला आपण पाहतोय श्री पुष्पराज आणि नॉन स्ट्राईक एंडला असतील ते प्रणय. तर बॉलिंग मार्क वरती गोलंदाज अर्जुन शेख इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू इथे निर्धाव. या देखील गोलंदाजाने पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच 4 विकेट या गोलंदाजाने मिळवल्या होत्या. त्यामध्ये विकेट हॅट्रिकचा देखील समावेश आहे. इथे देखील वाह सुरेखरित्या इथे विकेट मिळवली आहे. आणि ज्या बॅटरने मागच्या मॅच मध्ये बॅटिंगच्या जोरावरती धावा बनवल्या मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवला तो बॅटर मात्र इथे सिल्वर डकचा शिकार. वैयक्तिक 0 धावसंख्येवरती दुसरा चेंडू खेळत असताना बॅक टू द पॅव्हिलियन. या गोलंदाजाच्या विरोधात आक्रमण करणं भल्या भल्या बॅटरला आज दिवसभरामध्ये जमलेलं नाहीये. आणि तो रिदम अगदी सुरेखरित्या म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने इथे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये यश मिळतंय. नितीश इथे आपण पाहतोय बॅटिंग साठी येत आहेत. 0 धावसंख्येवरती पहिला बॅटर बाद. एक खराब सुरुवात साई सिल्वर घोरपडी या संघाला. बघूया पुढचा चेंडू. एजान शेख इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. एक यशस्वी गोलंदाज आजच्या दिवसभरातील. फुलटॉस परंतु या फुलटॉसला फुलटोल वसूल करता आला नाही. या चेंडूवरती जेमतेम एक धाव पूर्ण होते. धावसंख्येचा शुभारंभ केला जातोय. काही काही गोलंदाजांचा दिवस असतो ना त्या दिवसभरामध्ये त्यांचा फुलटॉस चेंडू पण बाहेर जात नाही. आणि काही काही गोलंदाजांचा दिवस नसला चांगल्या चेंडूवरती पण षटकार मारला जातो. ते नशिबाचा खेळ आहे. आणि इथे आपण पाहतोय आज या गोलंदाजाने दिवसभर चांगली कामगिरी केली आहे. मारता झालं नाही. प्रणय पुन्हा एकदा शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. धाव इथे मिळते ती देखील जेमतेम एक धाव. हलकीशी बॅटवरतून ब्रश आणि बॅटरच्या खात्यामध्ये ही धाव जोडली जाईल. धावसंख्या होते ती 2. 63 धावांचा पाठलाग आहे. कमीत कमी 15 ते 16 धावा प्रत्येक षटकामागे गरजेच्या आहेत. पुढचा चेंडू वा इथे बिग हिट षटकार 6 धावा. आणि स्वाभाविक आहे तुम्हाला किती चांगला गोलंदाज असला तरी क्षमा करून चालणार नाही. त्याच्यावरती आक्रमण हे करावंच लागेल. आणि तोच प्रयत्न इथे केला. हितेशांच्या बॅटमधून आलेला षटकार. धावसंख्या 8. एक षटकार तर आलाय. अजून किती आणि कशा प्रकारे इथे बॅटिंग केली जाईल. 8 धावा झाल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बिग हिट. वाह भाई वाह. बॅक टू बॅक दुसरा ठोकडाला षटकार 6 धावा. अशी गडबड होते कधी कधी. म्हणजे चांगल्या गोलंदाजाने जरी चुकीचा चेंडू हाताळला ना तरी बाकीचे खेळाडू त्याला बोलू शकतात. ऐकावं लागतं. जरी कोणी बॉलर नसला ना तो बॅट्समन आहे तरी तो सांगतो हा चुकीचा बॉल आहे. बॉलरला ठाऊक आहे की हा बॉल असा टाकायचा आहे तसा टाकायचा. एखादा बॉलर सांगू शकतो. पण अशा परिस्थितीमध्ये कोणी काही सांगू शकतं. त्यामुळे ऐकायचं जनाचे आणि करायचं फक्त मनाचं. आता बघूया लागोपाठ 2 तर आलेत. चांगली सुरुवात झाली. षटकाची समाप्ती 14 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. रिक्वायर्ड रन रेट आहे त्याच्यात जवळपास धावसंख्या आली आहे. षटक क्रमांक 2 आकाश. प्रणय पुन्हा एकदा वेगात बॅट फिरवली आहे. सिंगल तर वेगवान आहे. दुसरीचा प्रयत्न. एकच धाव. इथे आपण पाहतोय संघाचे संगणक कॅप्टन. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या 15. चांगला खेळ आज दिवसभरामध्ये दोन्ही संघांनी केलाय. परंतु जिंकेल तोच जो सर्वोत्तम आहे. इथे मात्र शफल झाले. डाव्या एसटीच्या बाहेर पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धाव. या धावा पण फार गरजेच्या आहेत. 16 आतापर्यंत एकूण गोळा 16. एक बॅटर बाद 16. आकाश तू हितेश 2 षटकार आले. तिसरा येईल का. इथे वाह काय चेंडू इथे हाताळलाय. टो क्रशिंग यॉर्कर. जितकी ताकद आहे ना तितकी ताकद तिथे वापरली.
टो क्रशिंग यॉर्करचा वापर सर्वात प्रभावी अस्त्र इथे गोलंदाजाने बाहेर काढलं की या चेंडूवरती प्रहार करता येणार नाही आणि तो चेंडू इथे हाताळला. चला तुम्ही गोळा होऊ नका. 2 चेंडू आपण पाहतो इथे बॅक टू बॅक निर्धाव आहेत, कारण पहिल्या चेंडूवरती फक्त एक आली, त्यानंतर अवांतर, त्यानंतर निर्धाव. म्हणजे म्हणावा तसा मोठा फटका आला नाही. आलाय का? आलाय. बॉल सीमारेषा पार, ठोकडाला 6 रन, षटकार 6 धावा. ते प्रॅक्टिसचा बॉल इकडे द्या, इकडे द्या. उद्यापासून कोणालाच प्रॅक्टिस करता येणार नाही. काय फटकेबाजी इथे आहे. सिक्सर सुप्रीमोचा चेंडू आहे आणि सुपर 6 साठी तो जाणला जातो. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू खेळलाय. एकच धाव त्या दरम्यान मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या आपण पाहतो इथे 23 धावा झाल्यात. पहिल्या डावामध्ये 40 धावा होत्या 2 षटकांमध्ये. इथे आतापर्यंत 23, 4 चेंडू झालेत, म्हणजे याचाच अर्थ 10 मध्ये 23 झाल्यात. अजून 2 चेंडू आहेत, 23 तर झाल्यात. रिक्वायर रन रेट 15चा आहे प्रत्येक षटका मागे. हा चेंडू देखील वेगात बॅट फिरवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु संपर्क इथे शरीराशी होतोय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. 23 झाल्यात. रिक्वायर रन रेट साठी अजूनही 24 झालेत, माफ करा. अजूनही 6 धाव्यांची गरज आहे. आणि इथे मोठा फटका फसतोय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे विकेट आणि हितेश इथे होतील बाद. अजून एका विकेटचं पतन. दुसरा बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. पुढचा चेंडू षटक क्रमांक इथे. वाह, प्रणयच्या बॅट मधून इनसाइड आउटचा फटका. वाह, प्रयत्न चांगला आहे. प्रयत्न अगदी लाजवाब. एकच धाव इथे मिळते. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 25. विजयाचं समीकरण 11 चेंडू आणि 38 धावा करायच्यात. 11 बॉल मध्ये 38. फक्त 6 षटकारांची गरज आहे 11 चेंडूंमध्ये. फक्त 6. 11 मध्ये 6. सूरज सिक्सर किंग मैदानामध्ये आहे आणि त्याच क्षेत्रामध्ये तो षटकार मारून आपला अकाउंट ओपन करतो. आता चौकार आहे. मगातपासून त्याने दोन्ही मॅचची सुरुवात आहे ना त्याच क्षेत्रामध्ये षटकार मारून केली आहे. हा चेंडू देखील एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलाय. 1 धाव तर वेगात पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न, परंतु इथे नकार कळवला जातोय. सिंगल आहे. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या इथे आपण पाहतोय 30 धावा झाल्यात. 30 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 9 चेंडू 33 धावांची गरज. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. डॉट बॉल. प्रणय म्हणजे सुरुवातीपासून जे बॅटिंग साठी आहेत, परंतु एखादा चौकार अथवा षटकार त्यांच्या बॅट मधून येऊ शकला नाही. 8 चेंडू आणि 33 धावांची गरज. जर या 2 चेंडूंवरती बिगिट आले तर मात्र काहीसं चित्र बदलून जाईल. आणि आलाय. बोलायची खोटी की इथे आपली इच्छा पूर्ण केली जाते. षटकार आहे. 6 धावा. 27 धावा करायच्यात. 7 मध्ये 27. कालच या मैदानामध्ये 6 मध्ये 27 झालेले आहेत आणि त्या जखमा अजूनही ओल्या आहेत. ते खेळाडू देखील इथेच आहेत की 6 मध्ये 27 होऊ शकतात. त्यांनी अनुभव घेतलाय. 7 मध्ये 27.
चला अजून एक कमी होते. 7 मध्ये 26. 7 चेंडू 26 धावा या मैदानाचं रेकॉर्ड आहे. होतात. पुढचा चेंडू इथे 6 6 6 6 बॉल 20. 6 चेंडूंमध्ये 20 धाब्यांची गरज. 6 बॉल 20. 6 चेंडू नाही आहे. जुना बॉल आहे. नवीन वापरू नका लगेच. 6 चेंडू आणि 20 धाब्यांची गरज. स्वतः मान्यवरच जातात बॉल आणायला. म्हणजे काही प्रेक्षक देखील. मॅच थांबवायची नाही. पटकन मैदानामध्ये फेकून द्या. त्यांनी पण ठरवलं मी नाही मैदानामध्ये जाणार. 6 चेंडूंमध्ये 20 धावा. 6 मध्ये 20. प्रणय यांनी लागोपाठच्या 2 चेंडूंवरती जे 2 षटकार मारले. आता किती राहिलेत? फक्त आणि फक्त 3 षटकारांची गरज आहे. 3 आले, 3 मारायचे. 6 चेंडू आणि 20 धावा. पहिला चेंडू इथे विकेट. विकेट. सूरज इथे बाद. तर नवीन बॅटर संघाचे करते धरता. 5 चेंडू आणि 20 धावा. अजिबाई इथे आपण पाहतोय मैदानात जात आहेत. थोडीशी घाई करा कारण यानंतर अजून एक मॅच आहे आणि आपण फक्त मॅचेस सनलाइट मध्ये पार पाडणार आहोत. फ्लड लाईट मध्ये नाही. दिवसाच्याच मॅच आहेत, रात्रीच्या नाही. शेवटचे 5 मध्ये 20. अजिज इथे आपण पाहतोय बॅटिंग साठी येत आहेत. वाह, एक ही मारा लेकिन सॉलिड. ताकद, नजाकत. आणि इथे 6. शेवटचे 4 चेंडू 14. 4 बॉल 14 होऊ शकतात. 4 चेंडू आणि 14 धाब्यांची गरज. बघा डगआउट मधूनच तुम्हाला सेट होऊन यावं लागतं. चार चेंडू 14. पुन्हा एकदा. परंतु इथे मला वाटतं फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. मला वाटतं नवीन चेंडू आल्यामुळे कुठेतरी फरक पडतो नाही का. तीन चेंडू आणि 14 धावा. चला नेक्स्ट बॅट्समन. चला लगेच. शेवटचे 3 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. 3 बॉल 14 हा चेंडू फार महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. एक धाव तर वेगात पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. दुसरी पूर्ण आहे. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? तिसरीचा प्रयत्न. इथे स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र प्रणय स्वतःकडे स्ट्राईक ठेवतायत. शेवटचे 2 चेंडू आणि 12 धावा. 2-12. संधी नाही मिळणार परत हरल्यानंतर. 2-12 धावा बनवायच्या आहेत. 2-12 पुढच्या मॅच मध्ये जर खेळायच्या तर बनवाव्या लागतील. 2-12 आणि जर संधी हवी असेल तर इथे तुम्हाला बनवणंच आहे. 2 चेंडू आणि 12 धावा. नाहीतर 365 दिवसांचा अवधी लागेल पुढच्या वर्षी खासदार क्रीडा महोत्सवामध्ये ही स्पर्धा खेळण्यासाठी.
2 चेंडू 12. प्रणय, हा फटका चांगला आहे परंतु तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न तर केलाय. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय, दुसरी देखील पूर्ण आहे. आता 1 चेंडू आणि 10 धावींची गरज. कुठेतरी पहिल्या डावामध्ये आणि आत्ता देखील म्हणजे चेंडू बदलल्यानंतर हा फरक पडू शकतो. नवीन चेंडू नेहमीच थोडासा हवेमध्ये ट्रॅव्हल थोडा कमी होतो आणि तेच बघितलं अजिजांनी. तो चांगला चेंडू एखादा जुना चेंडू मारला आणि त्यानंतर चेंडू आला नवीन, त्यामुळे तो षटकार तिथे जाऊ शकला नाही. थोडंसं अंतर कमी गाठलं गेलं. चला पुढच्या मॅचचा टॉस लगेच होईल. हा चेंडू देखील निर्धाव. विजेत्या संघाचं अभिनंदन. साई सिल्वर संघ मात्र इथे पराभूत होतो आणि या मॅच मध्ये विजेता संघ सुपर स्ट्रायकर हा संघ इथे विजेता होतोय. तर नागेश ठरतात मॅन ऑफ द मॅचचे मानकरी, परंतु आपण नंतर देऊ. पहिले कॅप्टन या, आपण टॉस करून घेऊ.